जीवनात 3 घटना घडल्या। एक तर सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाचा जन्म झाला, ती वैशाख पौर्णिमाच होती। त्यानंतर तेच सिद्धार्थ गौतम बोधिसत्व वैशाख पौर्णिमेलाच बुद्ध झाले आणि त्याच तथागत भगवान सम्यक संबुद्धाचं त्याच वैशाख पौर्णिमेला महापरिनिर्वाण झालं। बघा, तीच पौर्णिमा होती, तीनही घटना त्याच पौर्णिमेला घडल्या आणि तीनही घटना निसर्गाच्या सानिध्यात घडल्या। जरी राजकुमार म्हणून जन्माला आले पण महालात जन्म झाला नाही, लुंबिनी वनामध्ये शाल वृक्षांच्या खाली जन्म झाला। बघा तुम्ही कशा घटना आहेत ह्या। जरी ते राजकुमार म्हणून जन्माला आले पण बुद्धत्व प्राप्त करताना बोधिवृक्षाखाली पिंपळाच्या झाडाखाली त्यांना ज्ञान प्राप्त झालं। ज्ञान प्राप्तीनंतर ते सर्वोत्तम व्यक्तिमत्व ठरले या जगतामध्ये, या ब्रह्मांडामध्ये। महापरिनिर्वाण होताना सुद्धा शाल वृक्षाच्या खाली त्यांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे। ह्या अचंबित करून टाकणाऱ्या तीनही घटना वैशाख पौर्णिमेला घडल्या। त्या भगवान बुद्धांनी अंगुलीमालामध्ये परिवर्तन घडून आणलं। 999 खून करणारा अंगुलीमाल, आईचा खून करण्याचा विचार करणारा अंगुलीमाल भिक्खू बनवला भगवान बुद्धाने, आणि बळजबरी नाही, त्याला लक्षात आणून दिले की तू चुकत आहेस। भगवान बुद्ध म्हणाले मनुष्याने स्वतः ऍक्सेप्ट केलं पाहिजे, स्वीकारलं पाहिजे की माझं काहीतरी चुकते काय। जोपर्यंत आपण चूक कबूल करत नाही तोपर्यंत आपण सुधरत नाही। बघा तुम्ही कोणा चोराला म्हटलं तू चोरी केली तर म्हणते केली तर केली, काय करतो मग तू? पण जेव्हा तो ऍक्सेप्ट करेल, स्वीकारेल की हो माझ्याकडून चोरी घडली, तेव्हा तो हात जोडेल आणि पुन्हा ते बदल होईल त्याच्यामध्ये। पण शिरजोरी केली की बदल होईल का? आता तुम्हीच पहा बापा, तुमच्या कुटुंबात तुम्ही शिरजोरी समजा कर, तुम्ही नाही बाबा, तुमच्यासारखं तर कोणीच नाही। पण जर यदा कदाचित कौटुंबिक जीवन जगणारे तुम्ही आहात आणि तुमच्याकडून चूक झाली आणि कोणीतरी म्हटलं बा हे कसं काय जास्त मीठ पडलं भाजीत, ते म्हणते मग काय झालं? आता मग काय झालं म्हटल्यावर चूक सुधरेल काय? नाही। आणि तिथं जर म्हटलं आपण सॉरी चूक झाली माझ्याकडून, पुढे करणार नाही, तर गोष्ट थांबते की नाही तिथं? पण लोक आग लावणारे ना आग ओकणारेच असतात, त्याच्यामुळं भडकाच उठत राहते घराघरातून आणि त्याच्यामुळं घरातलं वातावरण बिघडते। एकाच घरातले लोक पण पाहतात 36चा आकडा आहे म्हणतात बाबा, पटतच नाही म्हणते, कोणाबरोबरच पटत नाही। आणि ज्यांचं कोणाबरोबरच पटत नाही ते कधीच सुखी राहू शकत नाहीत। काही त्यांच्याकडे किती काही असू द्या ते दुःखीच राहतील। बघा, काही झालं की तोंडावर बाराच वाजलेले। बघा, घर झाले, दार झाले, गाडी झाली, सगळं झाले, लेकरं बाळ सगळं वेल मांडवायला गेली, 5चे 50 झालेत, पण मूड बदलला नाही, आपला स्वभाव बदलला नाही की मग काही असू द्या, किती धन दौलत पायावरती लोळण घेत असलेली तर सुखी नाही जगू शकत, प्रसन्न नाही राहू शकत, आनंदाने नाही राहू शकत। एकच मोड असते, तोच बॅटरी लो झालेला। आणि त्यामुळे भगवंताने सांगितलंय की आपली बॅटरी लो होऊ द्यायची नाही आणि त्याच्यासाठी नेहमी नेहमी ध्यान करायचं, शील पालन करायचं, विहारात जायचं, लेण्यांवरती जायचं, काही ना काही ॲक्टिव्हिटीज करायच्या। एकदम नाराज राहायचं नाही, माझ्याच वाट्याला दुःख आहे, माझ्याच वाट्याला दुःख आहे, आता माझं काही खरं नाही आणि माझ्याच वाट्याला काय शनी लागली का? म्हणजे कोणता शनी कशाला येईल तुमच्या मागे बापा? काय पडलंय त्याला रिकाम आहे का ते तुमच्याच मागे लागायला? म्हणजे अशा लोकांच्या, काही लोक म्हणजे शनीच मागे लागली, कशाला लागली तुमच्याच मागे? जगात करोडो लोक तुमच्याच मागे लागलं कोणती येऊन शनी कोणा? भगवान बुद्ध म्हणाले मन निर्मळ पाहिजे, तुमचं काम चांगलं पाहिजे, तुमची वाणी चांगली पाहिजे, तर तुम्ही सुखी राहाल। कारण आपल्या हातात आहे म्हणाले भगवान बुद्ध, आपल्याला सुखी बनवायचे की दुःखी बनवायचे कुणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे। कोणती बाहेरची शक्ती दुःखी बनवत नाही आपल्याला, कोणती बाहेरची शक्ती आपल्याला सुखी बनवत नाही। आपलं तोंड जर चांगलं आहे, वाणीचं कर्म जर चांगलं आहे, मनाचं कर्म जर आपल्या चांगलं आहे, मन जर निर्मळ आहे, आपलं हातापायानं कोणाला त्रास देत नसेल, पुण्यकर्म कुशल कर्म करत असेल, मदत करत असेल, तर भगवान बुद्ध म्हणाले तुमच्या एवढं सुखी कोणी नाही आहे। आणि जर तुम्ही या वाणीचा दुरुपयोग करत असाल लोकांना त्रास देण्यासाठी, या मनाने लोकांबद्दल वाईट विचार करत असाल, या हातापायाने लोकांना त्रास देत असाल, तर जगातली कोणती ताकद आहे अशी तुम्हाला म्हणेल की बा तुम्ही सुखीच राहू? म्हणेल का कोणी? असं नाही म्हणू शकत। आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी सांगितलेला जो धम्म आहे तो आपण अंगीकारला पाहिजे। धम्माचा अंगीकार केल्याशिवाय, आचरण केल्याशिवाय सुख कुणालाही नाही। भगवान बुद्धांनी स्वतः